सगळी चूक माझीच होती. आय एम सॉरी. अगं तो हरीश कोणाला काही न सांगता एक चिठ्ठी ठेवून निघून गेला. आणि ऍक्च्युली दादानी मला सांगितलं होतं तुला सांगायला, पण कामाची गडबडच एवढी होती. त्यात आपण लाईव्ह जाणार होतो ना, त्यात राहून गेलं. आय एम सॉरी. आय होप तू समजून घेशील मला. बाय द वे शूट खूप छान झालं. नतालियाला खूप आवडलं माहितीये. निघूया आता आपण. हा चल ये. हा अजून झोपलाय. गणी चल उठ उठ उठ. चल निघायचंय. चल. शूटिंग झालं. कधीच. मला का नाही उठवलं? मला बघायचं होतं शूटिंगचं लग्न. चल नेक्स्ट टाइम. हा चल चल पारू. आले आले लग्न करून आले. म्हणजे शूटिंगचं लग्न करून आले. या 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 या. सावित्री. हो मॅडम. पारू अगं तू तिकडे काय करतेस? ये ना इथे. तू लीड आहेस या प्रोजेक्टची. कमॉन ये इथे. नाही नाही बरोबर आहे. पारूशिवाय शक्यच नव्हतं. ये पारू ये. ये. सावित्री, पारूला सुद्धा ओवाळ. काही बोलायचं आहे का तुला? शूट मध्ये काही अडचण आली नाही ना? अरे सावित्रीने मला सांगितलं तुझा फोन आला होता म्हणून. काय झालं होतं? हो ऍक्च्युली मी सांगते ना वहिनी. अगदी डिटेल मध्ये सांगते. खरं तर आधीच तुम्हाला कळायला हवं होतं, पण हरकत नाही, मी सांगते तुम्हाला. वहिनी तुम्ही पाहिजे होता ते शूट बघायला. आपल्या आदित्यने काय कमाल केली आहे म्हणून सांगू. इतकं सुंदर झालं ना शूट. पण तिथे काय झालं हे तुला काय माहित?
वहिनी, तुम्ही दादासाहेब हे तुम्ही बिझी होता ना, मग आपल्या घरातलं कोणीतरी मोठं हवं मुलांना चेअरअप करायला, त्यांच्याकडे लक्ष द्यायला, म्हणून मी गेले होते. काय ऍक्टिंग केली वहिनी दोघांनी, म्हणजे पारू आणि तिचा नवरदेव आदित्य. आदित्य, काय नाव होतं बरं पारूच्या नवरदेवाचं? सॉरी, मी विसरलीये. हा, हरीश, राईट? हरीश. वहिनी, इतकं सुंदर काम केलंय दोघांनी. मला 2 मिनिटासाठी असं वाटलं की कुठल्या तरी मूवीचं लाईव्ह शूट सुरू आहे माझ्या डोळ्यासमोर. खूपच कमाल झालं वहिनी शूट. आणि मी तुम्हाला सांगते, हरीश होता ना म्हणून सगळं व्यवस्थित घडलं. तो जर नसता ना वहिनी, तर खूप मोठा प्रॉब्लेम आला असता ना आदित्य. मला माझ्या आदित्यवर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मला तिथे यायची गरज नाही वाटली. त्याला माझ्या शब्दाची किंमत माहितीये. तेच सर, म्हणजे मी तर तेच म्हणते की आदित्य आहे ना वहिनी, तुमचा शब्द कधीच पडू नाही देणार. हो ना आदित्य? ना